आदित्य, जसं मी म्हटलं की 2 आठवडे हे जर मार्केट आपण पाहिलं तर म्हणजे गुंतवणूकदारांच्या मनात असं आहे की बाबा हे मार्केट खूप पडतही नाही आहे आणि वरतीही जात नाही आहे. असं जेव्हा स्टँड स्टील मार्केट असतं, मग त्याला कारणं काही असू दे, ऑइल प्रायसेस असू देत, जिओपॉलिटिकल टेन्शन्स असू देत, की अशा जेव्हा रेंज बाउंड मार्केट असतं तिथे गुंतवणुकीतनं पैसे कमवणं हे फार कठीण असतं, आव्हानात्मक असतं. ओव्हरऑल ह्या मार्केटबद्दल तुझं मत काय आताच? जसं तुम्ही सांगितलं की मार्केट हे रेंज बाउंड आहे, पण आपण ब्रॉडर मार्केट जर पाहिला, म्हणजे आउटसाइड निफ्टी आणि सेन्सेक्स जर आपण पाहिला, स्मॉल अँड मिड कॅप्समध्ये जर आपण पाहिलं तर तिथे बरीच ॲक्शन आहे. बरेचसे असे स्मॉल मिड कॅप आणि SME स्टॉक्स आहेत जिथे त्यांची बॅलन्स शीट ज्यांची चांगली आहे, अर्निंग्स त्यांचे फार चांगले येतात आहे, डबल डिजिट आणि त्याच्यावरचे अर्निंग्स ग्रोथ जिथे आली आहे तिथे बरीचशी स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन आपल्याला दिसते आहेत ब्रॉडर मार्केटमध्ये. जरी जे लार्ज कॅप जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, मोठे जे प्लेयर्स आहेत, त्यांची पण हा जो अर्निंग सीझन होऊन गेला Q1 FY27चा, त्याच्यात एक बऱ्यापैकी अर्निंग्स रिपोर्ट झाले आहेत. त्यामुळे लो सिंगल डिजिट अर्निंग्स ग्रोथ आपण या क्वार्टरमध्ये बघतोय. तर मार्केटचे जे फंडामेंटल्स आहेत, जी अंडरलाईंग स्ट्रेंथ आहेत, ती अजूनही परसिस्ट आहे. तर स्ट्रक्चरली कन्सर्न दिसत नाही आहे. पण जसं तुम्ही सांगितलं की हे जिओपॉलिटिकल इव्हेंट्स जे आहेत, खास करून ऑइल प्राइसेस 88वर आता स्पॉट, आता ऑइल 88-90च्या आसपास आहे. आणि हा जो डेडलॉक आहे, जो आत्ता म्हणजे जे रिझोल्युशन एक्सपेक्टेड होतं इराण आणि US मध्ये, ते होत नाही आहे आणि पुन्हा डेडलॉकची परिस्थिती तयार झालेली आहे. यामुळे आपण जे ऑइल इम्पोर्ट करतो मोठ्या प्रमाणात, त्याच्यामुळे एक ओव्हरहँग त्याचा मार्केटवर झालेला आहे. बरोबर आहे.